सासऱ्याला आवडतो कोबी, नवऱ्याला आवडतो मटार, मुलाला आवडतो बटाटा. 3 जनरेशनसाठी एकच भाजी, कोबी, मटार, बटाटा. बटाटा छान चिरून पाण्यात ठेवलेला आहे. बटाटा चिरून बाहेर ठेवला तर बटाटा काळा पडतो, म्हणून तो पाण्यात ठेवावा. गरम तेलात मिरची, कढीपत्ता, मोहरी, जिरं चांगले तडतडून घ्या. नंतर त्यात आपण घालूया हिंग. त्यानंतर एका सेकंदानंतर घालूया हळद. नंतर त्यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटो घालून झाला की स्वच्छ धुवून घेतलेला मटार घालूया. पाण्यात ठेवलेला बटाटा घालूया. स्वच्छ धुवून घेतलेली कोबीची भाजी घालूया. नंतर भाजी छान एकजीव करून घेऊया. भाजी छान परतून घेतली की हळद, मीठ, मिरची, मोहरी सगळ्या भाज्या एकजीव होऊन भाजीला लागतात, म्हणून भाजी छान परतून घ्यायची असते. भाजीवर झाकून ठेवूया. एक वाफ काढून घेऊया. नंतर झाकण काढून घेऊया. पुन्हा भाजी एकदा परतून घेऊया. भाजी छान परतून झाली की त्यात 2 चमचे लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट घालून झाले की त्यात चिमूटभर साखर घालून घेऊया. चिमूटभर साखर घातल्याने कोबीला जो उग्र वास असतो ना, तो वास कमी होतो. नंतर घालून घेऊया चवीनुसार मीठ. मीठ घालून झाले की पुन्हा एकदा भाजी आपण परतवून घेऊया. भाजी छान परतवून झाली की आपण त्यावर ठेवूया झाकण आणि भाजी पूर्णपणे शिजवून घेऊया. तयार आहे कोबी, मटार, बटाटा भाजी. वरतून कोथिंबीर घालूया.